हे गायस, कशा आहात सर्व? मस्त ना? मी पण मस्त आहे, मजेत आहे. तर फ्रेंड्स बघा, मी खूप सुंदर अशी लाल भडक अंडा कढी केलेली आहे. तर तीच अंडा कढी मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण अंडा कढीची रेसिपी बघूया. सर्वात अगोदर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी तेलसुद्धा टाकलेलं आहे. तेलामध्ये मी आता अंडे सोडत आहे. छानपैकी अंडे मस्त फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून आपली अंडा कढी दुप्पट चवीला लागते. आणि अंडा कढी करताना शक्यतो अंडे असे फ्राय करूनच टाकायचे कढीमध्ये, त्याच्याने कढीला चव खूप छान लागते. काही लोक असे साधे सिंपल पण अंडे टाकतात, काही लोक असे फ्राय करून टाकतात. पण जे नाही टाकत फ्राय करून, तर त्यांनी एक वेळेस असे अंडे फ्राय करून कढी नक्कीच करून बघा, खूप टेस्टी लागते फ्रेंड्स. आणि मी सुद्धा मस्त अंडे वर खाली करून मस्त फ्राय करून घेणार आहे. तर आता अंडे छान फ्राय झालेले आहे, तुम्ही बघू शकता. प्लेटमध्ये अंडे सर्व काढून घेणार आहे मी आता. आणि त्याच तेलामध्ये मसालेसुद्धा टाकणार आहे. तर सर्वात पहिले मी मिरची पावडर टाकलेली आहे, सोबत मी त्याच्यात गरम मसाला टाकलेला आहे. आता हळद पावडर पण टाकत आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये धनाजिरा पावडर टाकलेली आहे. मसाले छान हलवून घ्यायचे, जळता कामा नये. आणि सोबत त्याच्यामध्ये मी आता वाटलेला हिरवा मसाला टाकणार आहे. हिरव्या मसाल्यामध्ये मी एक छोटा कांदा, एक छोटा टोमॅटो, अद्रक, लसूण, खोबरं आणि 4-5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर एवढे जिन्नस मी वाटून घेतलेले आहे. तर कच्चाच मसाला मी वाटलेला आहे, मसाला काही फ्राय केला नव्हता अगोदर, म्हणून आता छानपैकी तेलावर मसाला मी फ्राय करून घेणार आहे तरी सुटेपर्यंत. आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीपुरतं. आणि हा जो शेवटी टाकलेला आहे तो घरात केलेला गरम मसाला आहे फ्रेंड्स, त्याच्याने चव खूप छान लागते. आणि मस्त हलवून आता मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. 2 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. झाकण काढून आता मी त्याच्यामध्ये अंडे टाकलेले आहे, मसाल्यामध्ये मस्तपैकी अंडे मिक्स केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता, छानपैकी मसाला फ्राय झालेला आहे. परत 2 मिनटं झाकण ठेवून अंडे शिजू दिले मसाल्यामध्ये. आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे. आणि थोडंच पाणी मी टाकणार आहे, जास्त टाकणार नाही, कारण की ग्रेव्ही घट्ट करणार आहे मी. मसाला अंडा करी करणार आहे, त्याच्यामुळे जास्त पातळ करणार नाही. तर फ्रेंड्स परत एकदा झाकण ठेवून 2 मिनटं मी ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, वाव, किती सुंदर अशी अंडा करी झालेली आहे. आणि गार्निशिंगसाठी मी शेवटी कोथिंबीर टाकत आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा फ्रेंड्स. आणि तुम्ही बघू शकता अंडा करी झालेली आहे. तर चला, बाय.